देशभरात E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी. जुन्या वाहनांचं घटलेलं मायलेज आणि इंजिनाच्या भागांवर होणारा परिणाम लक्षात घेता बाजारामध्ये E20 सोबत पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये याची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी वाहनधारकांना लवकरच पेट्रोल निवडीचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. E10 पेट्रोल पुन्हा बाजारात. E20 सोबत E10 पेट्रोलचाही पर्याय. वाहन चालकांच्या तक्रारीनंतर सरकारची ऑइल कंपन्यांशी चर्चा सुरू. देशभरात सध्या E20 म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून वाद सुरू आहे. E20 मुळे जुन्या वाहनांचं घटलेलं मायलेज आणि इंजिनावर होणारा परिणाम लक्षात घेता बाजारात E20 सोबत पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकार आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. भविष्यामध्ये टर्मिनलमध्ये ह्या गोष्टी E20 वरून E10 करणे शक्य आहे किंवा दोन्ही ऑप्शन करणे शक्य आहे. त्याच्याकरता काही थोडेसे तांत्रिक बदल करावे लागतात. ते बदल मला असं वाटतं की पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये थोड्या कालावधीमध्ये आपण ते करू शकतो. परंतु मुख्य प्रश्न इथे निर्माण होतो रिटेल आउटलेटचा किंवा विक्री केंद्रांचा. ज्या ठिकाणी पेट्रोलचा एकच स्टोरेज टँक आहे, अंडरग्राऊंड स्टोरेज टँक, त्या ठिकाणी आपल्याला 2 ग्रेड करता येणार नाही. पण हे E10 आणि E20 प्रकरण नेमकं काय? 90% पेट्रोल आणि 10% इथेनॉल असतं, तर E20 मध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल असतं. भारतातील 1 एप्रिल 2023 पूर्वीची कोट्यवधी वाहनं केवळ E10 किंवा त्यापेक्षा कमी इथेनॉलसाठी डिझाईन करण्यात आली होती. मात्र सध्या देशातील बहुतांश पेट्रोल पंपांवर फक्त E20 पेट्रोलच मिळत असल्यानं जुन्या वाहनधारकांमध्ये संताप आहे. म्हणूनच अशा वाहनांचा आयुर्मान वाढवण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या E10चा पर्याय पुन्हा आणण्यावर गांभीर्याने विचार करतायत. विशेष म्हणजे यासाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी पुढाकार घेतलाय. एका लेखात त्यांनी E10 पेट्रोलची पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. जुन्या वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी दोन्ही इंधनं विकली जावीत असा सल्ला त्यांनी दिला होता. या सगळ्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये सध्या प्राथमिक चर्चा सुरू झाली. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी कोट्यवधी वाहनधारकांना लवकरच पेट्रोल निवडीचा पर्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.